प्रकृतीची शुद्धता व मानवतेच्या उत्थानाच्या दिशेने निरंकारी मिशनचे एक स्वर्णिम पाऊल। परभणी परिक्षेत्रामध्ये त्रिधारा परिक्षेत्रात राबवले स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान। पाणी प्रकृतीचा अमूल्य उपहार, त्याचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी। निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज, परमवंदनीय सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व सत्कार योग्य आदरणीय निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या पावन आशीर्वादाने 23 फेब्रुवारी 2025 ची स्वर्णिम प्रभात एक नवीन जागृती व सेवेच्या दिव्य प्रकाशाचा संदेश घेऊन आली, ज्यामध्ये अमृत प्रोजेक्ट अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याचे आयोजन विश्वभरात केले गेले आणि त्याबरोबरच परभणीमधील त्रिधारा येथे स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानाची अंतर्गत परभणी परिक्षेत्रातील त्रिधारा या ठिकाणी जलस्रोताची स्वच्छता करण्यात आली, ज्यामध्ये सुमारे 100 निरंकारी सेवादल स्वयंसेवक व भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला। या सेवेमध्ये जिल्ह्यातील सर्व सेवादल व 7 संगत उपस्थित होते। सत्संगाचे आयोजन देखील करण्यात आले होते। परभणी जिल्हा संयोजक आदरणीय रमेशजी चव्हाण यांनी सर्व 7 संगतला आशीर्वाद दिले व सर्वांचे आभार मानले। डॉक्टर विवेक कुलकर्णी RSS जिल्हा प्रमुख यांनी सुद्धा त्रिधारा इथं भेट देऊन स्वच्छ जल स्वच्छ मन या कार्यक्रमाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या। दरमहा विविध घाट व जलस्रोतांची स्वच्छता निरंतर चालू राहील। संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने पूज्य बाबा हरदेवसिंहजी यांच्या असंख्य दिव्य शिकवणीतून प्रेरणा घेत या पावन अभियानाचे आयोजन करण्यात आले। पूर्वीप्रमाणेच याही वर्षी चला सावरू यमुना किनारे असा उद्घोष करत या अभियानाला आणखी व्यापक स्वरूप देण्यात आले। 27 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील 1650 पेक्षा अधिक ठिकाणी 10 लाखाहून अधिक संख्येने सेवा भावनेने ओतप्रोत स्वयंसेवक भक्तांगणांनी एकाच वेळी हे महाअभियान राबवले। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे, बोरीकर। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।